हॅलो स्टुडंट. महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये एक चांगली मोठी घडामोड घडलेली आहे. मोठी घडामोड म्हणजे काय, जो आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा पॅटर्न राज्यसेवेमध्ये होता हा टोटली बंद झालेला आहे. नवीन पॅटर्न आलेला आहे तो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचा रायटिंगचा पॅटर्न आलेला आहे. ठीक आहे, आता हा बदल का झालेला आहे किंवा कसा आहे, थोडक्यात मी थंबनेलचं टायटल देताना बघा, एमपीएससी इज इक्वल टू यूपीएससी अँड यूपीएससी इज इक्वल टू एमपीएससी ह्या पद्धतीचा आयोगाला कदाचित मध्ये साधायचा असेल. यूपीएससी मध्ये महाराष्ट्राचा टक्का आयोगाला वाढवायचा आहे, अशा पद्धतीचं कुठंतरी इम्पॅक्ट या सिलेबसमध्ये आपल्याला दिसत आहेत. एक थोडंसं जनरल बोलतो, एक परीक्षार्थी म्हणून कधी कधी मी सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो, तर माझ्या मनामध्ये एक खंत, आपण जेव्हा पॉलिटी शिकतो एक दोन खंत नेहमी मनामध्ये राहिलेल्या आहेत. तर ते म्हणजे आपण सगळ्या लोकसंख्येच्या बाबतीत पुढे आहोत, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारतामध्ये पुढे आहोत, क्षेत्रफळाच्या बाबतीत सुद्धा पुढे आहेत, पण आणखी सुद्धा घटनेचा प्रमुख, ठीक आहे, किंवा वास्तव कार्यकारी प्रमुख ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, म्हणजे पंतप्रधान पद हे महाराष्ट्राला आणखी देशाला देता आलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि दुसरं, सी डी देशमुख सरांच्या नंतर महाराष्ट्राचा विद्यार्थी यूपीएससी मध्ये देशात पहिला आलेला नाही. ह्या एक दोन जे खंत आहेत, कदाचित आयोगाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी बदलायच्या असतील. यूपीएससी मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवायचा असं या सिलेबस मध्ये सुद्धा सध्या तरी दिसतं. थोडक्यात आपण बघूयात आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न का केलेला आहे, कसा आहे, अगोदर काय पॅटर्न होता, आता काय पॅटर्न आहे, सगळ्या गोष्टी पद्धतशीर बघणार आहेत. जो चेंज झालेला आहे, बदल झालेला आहे, हा बदल नेमका काय झालेला आहे ते आपण एकदा समजून घेऊयात. 24 जूनला हे एमपीएससीचं एक सर्क्युलर आहे, हे प्रसिद्धी पत्रक आलेलं होतं. एमपीएससीने बऱ्याच दिवसाची अशी चर्चा चालवली होती 2012 ते 13च्या दरम्यान, ठीक आहे, 2012 आणि 2013च्या दरम्यान जो आहे हा पॅटर्न इथून पुढे पॅटर्न झालेला होता ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा. जवळपास याला 10 वर्ष झालेले आहेत आणि असं मानलं जातं की एक 10 वर्षाच्या नंतर ह्या ज्या स्पर्धा परीक्षा यांचा सिलेबस बदलत असतो. आता कधी बदलेल सिलेबस, 2033 मध्ये, ठीक आहे, तेव्हा बदलण्याचे चान्सेस आहेत. तर इथपर्यंत काय होतं, याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा पेपर पॅटर्न झाला, पण याच्या अगोदर सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचाच पेपर पॅटर्न होता. 2012च्या अगोदर डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचा होता. आता काय होतं, मग याच्यावरती विचार विनिमय करण्यासाठी सिलेबस तर बदलायचा आहे, कशा पद्धतीने असला पाहिजे किंवा काय असलं पाहिजे, ह्यांच्या अध्यक्षतेखाली सन्माननीय श्री चंद्रकांत दळवी सर यांच्या अध्यक्षतेखाली ही एक समिती नेमलेली होती. या समितीच्या रिकमेंडेशन्स आयोगाने मान्य केलेले आहेत. त्यांनी जे काही सिलेबस बद्दलचे रिकमेंडेशन्स दिलेले आहेत ह्यांच्या बाबतीतचा आहे. जर ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी माझा व्हिडिओ जर ऐकत असतील तर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आपल्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे, चंद्रकांत दळवी सर सुद्धा एक ॲग्रिकॉसच आहेत, कृषीचेच विद्यार्थी आहेत, ठीक आहे, आणि विद्यमान आयोगाचे अध्यक्ष हे सुद्धा सन्माननीय अध्यक्ष हे सुद्धा कृषीचेच विद्यार्थी आहेत. अशा आपल्यासाठी ॲग्रिकल्चरसाठी एक अभिमानाची गोष्ट या ठिकाणी म्हणता येईल. आता बघूयात या समितीने काय सजेशन्स दिलेले आहेत. याच्या अगोदर तर सगळ्यांना माहिती आहे की पूर्व परीक्षेमधला सीसॅट हा जो होता, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, नवीन विद्यार्थी बघतायत असं कन्सिडर करून मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगतोय. प्रिलिम्समध्ये एक सीसॅट नावाचा सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, ठीक आहे, हा एक पेपर होता. हा पेपर आता क्वालिफाईंग केलेला आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय, प्रिलिम्समध्ये त्याचे मार्क्स ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, फक्त तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये जेवढे क्वालिफायसाठी मार्क लागतात तेवढेच मार्क घ्यायचे, ठीक आहे. अशा पद्धतीचे सीसॅट ऑलरेडी क्वालिफाय केलेला होता. आता काय केलेलं आहे, आता मेन्समध्ये चेंजेस केलेले आहेत. आता चेंजेस कुठे केलेले आहेत, मेन्समध्ये. मेन्स जी आहे, अगोदर ही मेन्स सगळी रिटर्न याच्या ऑब्जेक्टिव्ह प्रकारची होती. आता टोटली यूपीएससीच्या धर्तीवरती ही रिटर्न प्रकारची एक्झाम आलेली आहे. विद्यार्थी, बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित माहिती नसेल, त्यांना एक गोष्ट निदर्शनास आणून देतो. भारतामध्ये सध्या असे 8 ते 9 राज्य असे आहेत ज्यांनी ऑलरेडी हा पॅटर्न फॉलो केलेला होता. हा पॅटर्न फॉलो केला म्हणजे कुणाला त्यांनी फॉलो केलेलं होतं, यूपीएससी. ऑलरेडी 8 ते 9 राज्यांमध्ये हा पॅटर्न होता आणि महाराष्ट्रानं तो आता स्वीकारलेला आहे. म्हणजे खूपच काही नवीन घडामोड झालेली आहे असं नाही, फक्त आपलं त्या गोष्टीकडे लक्ष नसतं. कदाचित त्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरू शकतात, आपले गैरसमज व्हायला. आता बघा याच्यामध्ये स्वरूप जे आहे, हे स्वरूप कसं झालेलं आहे, डिस्क्रिप्टिव्ह प्रकारचं झालेलं आहे, वर्णनात्मक स्वरूप झालेलं आहे. याच्यामध्ये टोटल 9 पेपर राहणार आहेत. किती पेपर आहेत, 9. आता हा जो पेपर आहे अहर्तकारी म्हणजे काय, क्वालिफाईंग प्रकारचा हा पेपर आहे. कुठला, क्वालिफाईंग. कोणता क्वालिफाईंग आहे, मराठी आणि इंग्रजी हे जे 2 लँग्वेजचे पेपर आहेत, हे पेपर तुमचे कसे राहणार आहेत, क्वालिफाईंग प्रकारचे राहणार. सर क्वालिफाईंग म्हणजे काय हो, क्वालिफाईंग म्हणजे काय, मराठीचा पेपर होणार 300 मार्क्सचा आणि इंग्लिशचा पेपर होणार 300 मार्क्सचा. 300 मार्क्स पैकी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 25% पाहिजेत. 300 मार्क्सचे 25% म्हणजे तुम्हाला 75 मार्क्स पाहिजेत. कशामध्ये, मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये किती पाहिजे, 75. हे जर दोन तुम्ही 75 चे मार्क जर तुम्ही घेतले तरच तुमचे खालचे पेपर चेक होणार.
किंवा थोडक्यात काय, याच्यामध्ये जर तुम्ही एवढे मार्क घेतले तरच तुमचे हे रिझल्ट डिस्प्ले केला जाणार आहे, अदरवाईज तुमचे हे मार्क काउंट केल्या जाणार नाही. इथं जर तुम्हाला कमी आले तर तुमचा रिझल्ट गेला. फक्त तुम्हाला फायनल कळेल की बाबा तुम्हाला याच्यामध्ये किती किती मार्क पडले होते, आणि याच्यामध्ये तुम्ही किती जरी आउटस्टँडिंग मार्क घेतले, कट ऑफ पेक्षा खूप जरी जास्त मार्क घेतले आणि इथं जर फेल जर झालात, तुम्हाला फक्त कळणार की मी कट ऑफ पेक्षा जास्त मार्क घेतले पण तुम्हाला पोस्ट भेटणार नाही. हा अर्थ आहे कशाचा, इंग्लिश आणि मराठीचा. युपीएससीच्या केसमध्ये काय होतं, युपीएससीच्या केसमध्ये हा इंग्लिश ऑलरेडी होता, आणि इथं जसं आपला मराठी आहे तसा मग एखादा तमिळ विद्यार्थी असेल त्याला तमिळनाडू, एखादा ओडिसा मधला असेल त्याला ओडिसी लँग्वेज, गुजरात मधला असेल गुजराती लँग्वेज, हा त्यांच्या केसमध्ये होता. त्यामुळं आयोगानं सेम आपल्या बाबतीत मराठी घेतलेला आहे. ठीक आहे, चला आता बघूयात दुसरे पेपर काय आहेत किंवा दुसऱ्या गोष्टी काय आहेत. याच्यामध्ये बघा, गुणवत्ता यादी करता, म्हणजे इथून पुढचे हे जे विषय आहेत हे तुमचे मेरिट लिस्ट मध्ये याचे मार्क कन्सिडर केले जाणार आहेत, आणि याचे मार्क मेरिट लिस्ट मध्ये केले जाणार नाहीत. हे कसं आहे, फक्त क्वालिफाईंग प्रकारचे फक्त 75 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचे. आता इथून पुढचे खाली पहिला आहे निबंध, ज्याला आपण म्हणतो एसे रायटिंग. हा तो निबंध नाहीये मी पंतप्रधान झालो तर, मी राष्ट्रपती झालो तर, हे शालेय स्तरावरचे निबंध नाहीयेत. हे निबंध एक मॅच्युरिटी लेवलचे निबंध तुम्हाला या ठिकाणी राहणार आहेत. प्रशासनामध्ये ज्यावेळेला तुम्हाला अहवाल सादर करावा लागतो, प्रशासनामध्ये ज्यावेळेला तुम्हाला ड्राफ्टिंग करावं लागते, प्रशासनामध्ये तुम्हाला ज्यावेळेला एखाद्या गोष्टीवरती मत मांडावं लागतं, सचिव वगैरे ह्या दर्जाचे जे ऑफिसर्स लोक राहतात, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या विषयाचा पूर्ण तुमचा गाभा स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, त्या उद्देशानं हा निबंध हा विषय या ठिकाणी टाकलेला आहे. निबंध म्हणजे कसे, निबंध हे मॅच्युरिटी लेवलचे निबंध राहणार. फॉर एक्झाम्पल, वुमेन एम्पॉवरमेंट बिफोर इंडिपेंडन्स अँड आफ्टर इंडिपेंडन्स, महिलांची स्थिती स्वातंत्र्यपूर्व काळात काय होती आता कशी होती. मग असं म्हणून चालतं का की पहिले महिला ज्या आहेत ह्या महिला पहिले शिकत नव्हत्या किंवा यांना शिक्षणाचे दार बंद होते किंवा यांच्यासाठी शिक्षण असं होतं, असं म्हणून नाही चालणार. त्या ठिकाणी तुम्हाला सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करावाच लागणार आहे. मग सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा कुठं काढलेली आहे, त्या मुख्याध्यापिका होत्या का, किंवा मग त्यांना आणखी काय, त्यांचे पहिले शिक्षक कोण होते. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या निबंधामध्ये अशा गोष्टी मेन्शन कराल तेव्हाच तुमचा निबंध त्या क्वालिटीचा बनेल. आणि हा किती मार्क्सचा लिहायचा आहे तुम्हाला निबंध, 250 मार्क्सचा निबंध लिहायचा आहे. किती, 250 मार्क्सचा. विषय सुद्धा तसेच राहणार आहेत, ग्रीन रिव्हॉल्युशन्स, ठीक आहे, वुमेन एम्पॉवरमेंट. त्याच्यानंतर आता हा जो समाजामध्ये मुद्दा गाजतो हा मुद्दे तुम्हाला एसएसाठी राहणार. ओबीसी आरक्षण, मग ओबीसी आरक्षणाचे तुम्हाला सगळ्या फॅक्ट्स माहिती पाहिजेत, किती पर्सेंटेज आहे, अगोदर काय स्थिती होती, कशामुळं काढलं, काय होते, हे सगळं तुम्हाला निबंधामध्ये मेन्शन करावं लागतं. थोडक्यात काय, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हा जो रायटिंग पेपर आहे ना, आपण रायटिंग कधी व्यवस्थित करू शकतो, ज्यावेळेला आपल्या ज्ञानाच्या कक्षा आपण वाढवलेल्या राहतात, ज्यावेळेला आपण रीडिंग वास्ट केलेलं राहतात, त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टी रीड करता येतात. दुसरं आहे जीएस पेपर 1. जीएसचे आता 4 पेपर आहेत तुम्हाला, GS1, GS2, GS3 अँड GS4. युपीएससी मध्ये सुद्धा असंच आहे. ठीक आहे, आता आयोगाने यांचा डिटेल सिलेबस आणखी दिलेला नाही. वेट अँड वॉच फॉर दी सिलेबस, आणखी डिटेल सिलेबस दिलेला नाही. पण ज्या अर्थी हा पॅटर्न युपीएससीचा फॉलो केलेला आहे त्या अर्थी सिलेबस सुद्धा त्याच धर्तीवरती थोडाफार चेंजेस करून आपल्याला येऊ शकतो. मग युपीएससी मध्ये काय, युपीएससी मध्ये इथं आहे हिस्ट्री अँड जिओग्राफी GS1 मध्ये, इथे आहे पॉलिटी, इथे आहे आपला हे इकॉनॉमिक्स, आणि इथे आहे इथिक्स अँड इंटिग्रिटी. हा तर बरेच जण म्हणतात असाच राहील, इथिक्स अँड इंटिग्रिटी. प्रशासनामध्ये ज्यावेळेला आम्हाला अधिकारी म्हणून सिलेक्ट व्हावं लागतं किंवा प्रशासनामध्ये आम्हाला ज्यावेळेला कार्य करावं लागतं त्यावेळेला आमची इंटिग्रिटी आहे का, आमचे इथिक्स आमच्या सोबत आहेत का, तर हे इथिक्स वगैरे सगळं ह्या पेपरमधनं चेक होणार. ठीक आहे, जीएसचे 4 पेपर. आणखी बघा, आता ऑप्शनल पेपर तुम्हाला निवडायचा आहे. इथून पुढे ऑप्शनल पेपर निवडायचा आहे, एक ऑप्शनल पेपर निवडायचा. ऑप्शनल पेपरची यादी बघा मुलांनो, हे 26 ऑप्शनल पेपर आहेत. किती आहेत, 26. या 26 पैकी तुम्हाला किती निवडायचा, एक विषय निवडायचा. कोणता पेपर म्हणून, ऑप्शनल पेपर म्हणून. ठीक आहे, आपण नंतर बघूयात डिटेलमध्ये किती कोणते कोणते आहेत. इथं बघूयात. आता ह्या 26 पैकी तुम्ही एक ऑप्शनल विषय निवडला. आता आपण कृषीचे विद्यार्थी आहेत, आपलं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग राहतं तर आपण कृषीच निवडणार ऑब्विसली ऑप्शनल मध्ये. ठीक आहे, ऑप्शनल कसं असतं काय असं सगळं तुम्हाला सांगणार आहे मी. याच्यामध्ये एक ऑप्शनल पेपर निवडला की त्याचे 2 पेपर होणार, पेपर 1 अँड पेपर 2. पेपर 1 राहणार 250 मार्कचा आणि पेपर 2 राहणार 250 मार्क्स. हे सगळे जर तुम्ही काउंट जर केले तर हे बनतात 1750 मार्क्स. आणि मुलाखत राहणार आहे 275 मार्कांची. 275 मार्कचा इंटरव्ह्यू. विचार करा, आता हा इंटरव्ह्यू कुठे डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे, हा डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे तुम्हाला क्लास 1 पोस्ट भेटणार का तुम्हाला क्लास 2 पोस्ट भेटणार.
कारण हा खूप डिसाइडिंग फॅक्टर आहे, खूप डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. 275 मध्ये अर्धे जरी एखाद्या विद्यार्थ्याला भेटला तो मेरिट लिस्ट मधून लगेच डाऊन येणार, आणि एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स त्याला इंटरव्ह्यू चांगले भेटले की लगेच तो लीड करणार. त्यामुळे इंटरव्ह्यू या ठिकाणी खूप मॅटर करणार आहे. तो आपला ॲग्री एमपीसी टेक्निकल केसेसमध्ये नाहीये, ठीक आहे, कारण इंटरव्ह्यूचं वेटेज कमी आहे. पण या ठिकाणी इंटरव्ह्यूचं वेटेज भयानक आहे. इथं टोटल होतात 2025. तुम्ही युपीएससी मधला देशातला टॉपर जर पाहिला, एवढ्या सगळ्या मार्कांमध्ये एवढे सगळे घेणं गरजेचं नसतं. तुम्ही ऍव्हरेज जरी आलात तरी तुम्हाला पोस्ट भेटते. युपीएससीच्या केसमध्ये भारतात 50 ते 55% मध्ये टॉपर येतो, भारतात पहिला येतो एवढ्या मार्कांपैकी, ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं हा सिलेबस त्यांनी स्ट्रक्चर केलेला आहे. होप सो जे नवीन विद्यार्थी बघतायत त्यांना हा समजलेलं असेल की हा सिलेबस कसा बदललेला आहे. हा सिलेबस बदलला राज्यसेवेच्या बाबतीत, राज्यसेवेमध्ये कसा कुठं बदलला, मेन्सच्या बाबतीत, आणि हा लागू कधी होणार आहे, 2023 पासून. लागू कधीपासून होणार आहे, 2023 पासून लागू होणार आहे, ठीक आहे. आणखी याचे नियम आणि यांचा सिलेबस डिटेलमध्ये येणार की GS1 मध्ये काय येणार, GS2 मध्ये काय, GS3 मध्ये काय, GS4 मध्ये काय, हे सगळं आणखी डिटेलमध्ये यायचं बाकी आहे. जसं येईल तसं मी तुम्हाला कन्वे करणार आहे की GS1 मध्ये काय काय गोष्टी आलेल्या आहेत. होप सो तुम्हाला या ठिकाणी एवढ्या समजलेलं असेल की इंग्लिश आणि मराठी फक्त क्वालिफाईंग आहे. 300 पैकी फक्त 75 मार्क घ्यायचे. जर तेवढे भेटले नाहीत, इकडे किती जरी आउटस्टँडिंग मार्क भेटले तरी सुद्धा पेपर काउंट होणार नाही किंवा रिझल्ट किंवा पोस्ट भेटणार नाही. हे चेक होतील, तुम्हाला मार्क कळतील, पण तुम्हाला पोस्ट भेटणार नाही. तुम्हाला हे अगोदर एवढे क्वालिफाईंग करावे लागतील. हे तुमच्या पोस्टमध्ये करणार नाहीत. म्हणजे तुमचा जो रिझल्ट असेल त्या रिझल्टमध्ये याचे मार्क काउंट केले जाणार नाहीत. हे फक्त क्वालिफाय केले, संपला विषय, मार्क याचे काउंट होणार, एवढे मार्क, ठीक आहे. आता ऑप्शनल पेपर बघा. ऑप्शनल पेपर टोटल 26 आहेत. युपीएससीला सुद्धा असेच आहेत. आता ह्या 26 पैकी तुम्हाला एक विषय निवडायचा असतो. एका विषयाचे 2 पेपर होणार, एक विषय 250 मार्क्ससाठीचा. ऑप्शनल पेपर मध्ये बघा, याच्यामध्ये ऍग्रिकल्चर. आता मी असं गृहीत धरतोय की मॅक्सिमम माझे विद्यार्थी जे ऐकतात हे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहेत. पूर्वी आपण असं म्हणायचो की ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेसाठी घ्यायचं. हे कशामुळे म्हणायचं आपण, 2012च्या अगोदर मॅक्सिमम सिलेक्शन हे ऍग्रिकॉस्टचे होण्याला कारण होता ऑप्शनल पेपर ऍग्रिकल्चर, बरोबर. सर हे ऑप्शनल काय असतो किंवा हे ऑप्शनल मध्ये रायटिंग करायचं असतं, काही वेगळं असतं का, जगाचं वेगळं, डायरेक्ट टेरेस फार्मिंग वगैरे काही चंद्रावरनं क्वेश्चन आणतात का, असं अजिबात नसतं बाळा. तू जे सेमिस्टरला लिहितो, मी तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला मी युपीएससीचा ऍग्रिकल्चर ऑप्शनलचे क्वेश्चन सुद्धा इथं दाखवणार आहे की बघा क्वेश्चन कशा पद्धतीचे राहतात. सिंपल साधे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन मध्ये काय येतं, डिफाईन क्रॉप प्रोडक्शन फॅक्टर्स, क्रॉप प्रोडक्शन करणारे फॅक्टर्स किती आहेत, आणि एक्सप्लेन ट्रान्सपायरेशन किंवा रेस्पायरेशन इन डिटेल, ठीक आहे. राईट शॉर्ट नोट्स ऑन फॉल वर्म, आर्मी वर्म, ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला राहतात. जसं आपण सेमिस्टरला लिहितो, आपण सेमिस्टरला काही लिहितो, ठीक आहे. सॉइल अँड क्लायमेट म्हणलं की त्याच्यामध्ये आपण भलतच काही गोष्टी आणतो, ठीक आहे. तसं करायचं नाही. इथं तुम्हाला सेमिस्टर एंडला जसे पेपर राहतात तसाच पेपर तुम्हाला तसेच क्वेश्चन लिहायचे आहेत. इथं वाव कुणाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे नवीन विद्यार्थी आहेत बाळांनो, न्यूनगंडामुळे स्वतःला स्पर्धेच्या पाठीमागे खिचू नका. मनामध्ये असे न्यूनगंड ठेवू नका की मला एमपीएससी आहे, युपीएससी आहे, जमणार नाही, असं अजिबात डाऊट मनामध्ये ठेवू नका. का, कारण आता हे सगळं सिलेबस बदलल्यामुळे सगळे आता एका लेवलला आहेत, ठीक आहे. सगळ्यांनाच रायटिंगची स्किल करावी लागणार आहे. आता रायटिंग कधी स्ट्रॉंग होत असते, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची रायटिंग कधी स्ट्रॉंग होणार आहे. तुम्हाला एका दिवसात हे सगळं लिहायचं म्हणलं तर होईल का पॉसिबल, नाही. तुम्हाला रायटिंगची सवय लावावं लागणार आहे. जसं आपण सेमिस्टरला लिहितो त्याच पद्धतीने तुम्हाला रायटिंग करावी लागणार आहे. पण रायटिंग करायची म्हणजे काय, मनाला जे आलं ते लिहायचं का, नाही. तुमचा आन्सरला बेस कधी येत असतो, ज्यावेळेला तुमच्याकडे फॅक्च्युअल डेटा असेल त्यावेळेला. आता जुने जर विद्यार्थी काय ऐकत असतील तर तुम्ही डोंट गेट पॅनिक, ठीक आहे. पॅनिक होण्याची काहीही गरज नाही. आता इथं जो आहे याच्यामधला फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स मध्ये आहे, इकॉनॉमिक्स जीएस मध्ये येणार आपल्याला. अगोदरही आपण इकॉनॉमिक्स वाचलेलं आहे. आता एखादा क्वेश्चन पॉवर्टीवरती असेल तर आपल्याला त्या कमिट्या माहिती आहेत. रंगराजन कमिटी कशासाठी आहे, तेंडुलकर कमिटी कशासाठी आहे, त्यांचा फॅक्ट्स आपल्याकडे आहेत. कॅलरी कुणी किती सांगितला हे ऑब्व्हियसली तुम्हाला तिथे रिफ्लेक्ट करायचंय, ठीक आहे. त्या रायटिंग मध्ये तुम्ही जर ह्या गोष्टी मांडल्यात. आता हा फ्रेशर विद्यार्थी नाही मांडू शकणार कारण त्याला फॅक्ट्स माहिती नाहीत, ठीक आहे. ओल्ड विद्यार्थ्याला फॅक्ट्स माहिती आहेत. पॉवर्टीवरती लिहायचं असेल, दारिद्र्यावरती लिहायचं असेल तर तो ह्या फॅक्ट जर तुम्ही त्या क्वेश्चन मध्ये टाकल्या डेफिनेटली तुमचा क्वेश्चन स्ट्रॉंग बनणार आहे. फक्त एवढंच आहे, एफर्ट्स एवढेच घ्यावे लागतात की आपला जो एक टेम्पो बनलेला आहे की एक ऑब्जेक्टिव्हची आपल्याला जी सवय लागलेली की ऑब्जेक्टिव्हची सवय कुठंतरी आपल्याला ब्रेक करावी लागणार आहे आणि आपल्याला सवयी लावावं लागणार आहे रायटिंग स्किलची. रायटिंग म्हणजे साधी नाहीये. 300 मार्क्सचा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. 300 मार्क्सचा लिहायचा म्हणजे किती सारं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. नॉलेज कधी गेन करता येईल, आता ज्यावेळेला आपण आपली रीडिंग वाढू.
आजूबाजूला काय घडतंय, वर्तमानपत्र असतील, मॅगझिन्स असतील किंवा अदर काही रिसोर्सेस असतील, जेवढा डेटा आपल्याकडे साधेल तेवढा डेटा आपल्याला चांगल्या पद्धतीने रिफ्लेक्ट करता येणार आहे. ठीक आहे, एवढे सगळे ऑप्शनल आहेत. या ऑप्शनल पैकी एवढा तुम्हाला निवडायचं असतं. ॲनिमल हजबंड्री आहे, ठीक आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे. आता युपीएससी मध्ये काय केसेस आहेत, युपीएससी मध्ये ॲग्रिकल्चर असेल किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, हा विषय जास्त निवडला जातो. त्यानंतर अँथ्रोपॉलॉजी हाही सोपा आहे. एक सोशोलॉजी नावाचा सब्जेक्ट आहे. सोशोलॉजीमध्ये थोडक्यात आपण जे याच्यामध्ये शिकतो ना एक्सटेन्शन मध्ये, ठीक आहे, सोशोलॉजी सुद्धा या ठिकाणी टॉपिक आहे. आणखी पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा ऑप्शनल राहतो. अशा पद्धतीचे ऑप्शनल आहेत. इंजिनिअरिंग वाल्यांसाठी सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे. तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल, भविष्यात आपण हेही बघणार आहेत की ऑप्शनल विषय कसा निवडायचा असतो. ऑप्शनल विषयाच्या बाबतीत 2-3 गोष्टी स्ट्रॉंग पाहिजेत. एक, मार्गदर्शक स्ट्रॉंग पाहिजे. दुसरा, त्याचे रिसोर्सेस अवेलेबल पाहिजे आणि त्याचे गायडन्स प्रॉपर पाहिजे. देन अँड देन ओनली तुम्ही ऑप्शनल पेपरमध्ये स्कोअर करू शकता. ठीक आहे, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस किंवा आन्सर रायटिंगचं इव्हॅल्युएशन तुमचं स्ट्रॉंग झालं पाहिजे, तरच आपण या स्पर्धेमध्ये टिकू शकतो. ठीक आहे, आता बघा, हा 2023 पासून लागू होणार आहे. जे जुने विद्यार्थी आहेत, जे बऱ्याच काळापासून याच्यामध्ये स्वतःचं एक काय म्हणतो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असा ज्यांचा प्रवास चालू आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी 2023चा जो अटेम्प्ट आहे किंवा आत्ताचे जो त्यांच्याकडे अटेम्प्ट आहे 2023 हा पुढे तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आता जी संधी तुमच्याकडे आहे, ह्या संधीमध्येच पोस्ट घेऊन मोकळं होऊन जायचं. बाकी गोष्टीचा विचार करायचा नाही आणि अभ्यासाच्या प्रोसिजरला इथं एंड देऊन टाकायचा. बाकी मग हे सगळं आपल्या वाट्याला येणार. हा एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे. जर नाहीच झालं तर 23ला आपल्याला एक्स्ट्रा काय करायचं, फक्त रायटिंग स्किलची आपली कॅपॅसिटी जी आहे, रायटिंग स्किल आपल्याला वाढवायची आहे. बाकी फॅक्ट्स तर सगळे आपल्याकडे आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता जिओग्राफीमध्ये तुम्हाला नदी प्रणालीवरती जर विचारलं तर नदी प्रणालीमध्ये तुमच्याकडे फॅक्ट्स आहेत ना ऑलरेडी. कोणती लॉंगेस्ट आहे, कोणती शॉर्टेस्ट आहे, पूर्व वाहिनी कोणती आहे, पश्चिम वाहिनी कोणती आहे, ठीक आहे, यांचा प्रवाह कसा असतो, उगम कुठे आहे, स्थान कुठे आहे, हा फॅक्च्युअल डेटा ऑलरेडी तुमच्याकडे आहे. फक्त यू हॅव टू राईट इन अ कन्स्ट्रक्टिव्ह वे. तुम्हाला फक्त एक चांगल्या पद्धतीने वे त्याला द्यायचा आहे. याला फक्त थोडीशी मेहनत लागेल किंवा एफर्ट्स लागेल, पण हे अशक्य नाही. आणि अशक्य मानलं तर नवीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धेपेक्षा आपण मागे पडू. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, जे नव्यानं व्हिडिओ ऐकतायत, त्यांनी मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. तुम्ही हा अभ्यास केला म्हणजे तुम्ही युपीएससीचा अभ्यास करताय. ठीक आहे, अशी गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेवढं तुमच्यामध्ये यंग विद्यार्थ्यांमध्ये काय कॅपॅसिटी राहते की ते चेंजेसला खूप लवकर अडॉप्ट करतात, खूप फास्टपणे ते अडॉप्ट करतात आणि मूव्ह ऑन होतात. ही तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे. ज्या विद्यार्थ्याची हँडरायटिंग चांगली आहे, ज्या विद्यार्थ्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्किल चांगली आहे, जो विद्यार्थी त्याचं म्हणणं चांगल्या पद्धतीने मांडू शकतो किंवा पेपर इव्हॅल्युएटरला इम्प्रेस करू शकतो त्याच्या रायटिंग स्किलने, त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली ह्या परीक्षेचा विचार करा. एवढं जरी तुम्ही केलं किंवा ह्याच परीक्षेचा तुम्ही जर भाग बनलात तर तुम्हाला क्लास 1 आणि क्लास 2 पोस्ट एव्हरी यंग स्टेजमध्ये तुम्हाला भेटण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. ठीक आहे, आता आणखी रूल्स अँड रेग्युलेशन बऱ्याचशा बाबतीचे क्लिअर व्हायचे. ते जसे क्लिअर होईल तसे मी तुमच्या समोर घेऊन येईल. सिलेबस काय आहे, ठीक आहे, ऑप्शनल पेपर ॲग्रिकल्चरच्या बाबतीत बरेच जण विद्यार्थी विचार करतात, कारण आपले त्या पद्धतीचे हिस्ट्री किंवा त्या पद्धतीचा इतिहास आपल्या सोबत आहे, सिनियर मंडळींचं गायडन्स आपल्या सोबत आहे, असंख्य उदाहरण आपल्या समोर आहेत. त्यामुळे ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली याच्या बाबतीचा विचार करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. आता विद्यार्थी कसं याला हे करतात किंवा ह्या बदलाला कसं सामोरं जायचं असतात, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. युपीएससी मध्ये टक्का वाढवणं हा एकमेव उद्देश यांचा बाबतीचा आहे. युपीएससीचा पॅटर्न वरतीच ही गोष्ट सगळी अडॉप्ट केलेली आहे. ऑलरेडी 8 ते 9 तुम्हाला मागेही सांगितलं, 8 ते 9 राज्यांनी ऑलरेडी याला स्वीकारलेलं होतं. ठीक आहे, चलो, ही छोटीशी अपडेट मला विद्यार्थ्यांसमोर डिटेलपणे द्यायची होती. जे विद्यार्थी नव्यानं आहेत, ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे, बट ड्यू टू ओनली प्रॉपर गायडन्स, ज्यांच्याकडे गायडन्स नसतं, ते विद्यार्थी याच्यापासून वंचित राहू नये, हा एकमेव उद्देश याच्या मागचा होता. त्याही विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, आपणही कुठेतरी वापरू शकतो, हा याच्या मागचा उद्देश होता. त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली विचार करा. या ठिकाणी थांबतो आणि जसे इन्फॉर्मेशन नवीन काय येईल तशी तुमच्यासमोर मी घेऊन येईल. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर.